शिर्डी येथे येत्या 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणारी शिवमहापुराण कथा ही देशातील सर्वात मोठी व भव्य दिव्य ठरणार असल्याचा विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। या कथेचे आयोजन जनसेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध प्रवचनकार प्रदीप मिश्रा महाराज हे 5 दिवस भक्तांना आध्यात्मिक प्रवचनांनी मार्गदर्शन करणार आहेत। या कथेचे ठिकाण शिर्डी येथील अस्तगाव माथा परिसरात असणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून भाविकांसाठी बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पार्किंग आणि इतर सोयी सुविधा जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहेत। या कथेचे विशेष आकर्षण म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम दर्शनाचा देखावा, जो अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात साकारण्यात येणार आहे। देशभरातील विविध प्रांतांमधून येणाऱ्या भक्तांसाठी हा एक अनोखा आध्यात्मिक अनुभव ठरणार असल्याचे डॉक्टर विखे पाटील यांनी सांगितले। यावेळी ते आणखी काय म्हणाले पाहूयात। कार्यक्रम कसा असणार आहे, रूपरेषा काय असणार आहे, किती भाविक येणार आहेत? आजपर्यंत जर तुम्ही इतिहास पाहिला तर परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांच्या कथेला किमान 3 लाख कमीत कमी लोक असतात। महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मागच्या 3 कथा त्यांच्या कॅन्सल झाल्या पावसामुळे। कृष्णेश्वरला होती, जळगावला होती आणि ऑनलाईन कथा झाल्या। त्यामुळं ही पहिली कथा आहे जी अनेक महिन्यांनंतर, वैजापूर नंतर माझ्या मते प्रथमच महाराष्ट्रात होते। वैजापूरच्या कथेला जवळपास आता 4 महिने 5 महिने उलटलेले आहेत आणि जेवढे भक्त आहेत त्यांना ही संधी मिळणार आहे। अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदा ही कथा होते, तर जय्यत तयारी आमची सुरू आहे। पावसाने आम्हाला प्रचंड त्रास दिला, पण आम्ही सगळ्या संकटातून बाहेर जाऊन माननीय गृहमंत्र्यांचा कार्यक्रम पार पाडला आणि हा कार्यक्रम देखील यशस्वी पद्धतीने पार पाडू। 11 तारखेला माननीय प्रदीप मिश्राजींचं आगमन होत आहे। शिर्डी आणि राहता अशा दोन्ही ठिकाणी त्यांच्या मिरवणुका काढल्या जाणार आहेत। 11 तारखेला रात्रीला ते लोणीला आमच्याच निवासस्थानी मुक्कामाला आहेत आणि 11 ते 15 तारखेपर्यंत आमच्याच निवासस्थानावर असणार। कथेची वेळ ही 1 ते 4 रोज ठरलेली आहे। तर 1 ते 4 या कथेच्या नियोजनामध्ये आमचं सर्व, आज मी ग्राउंडवर होतो, एक मोठा देखावा आपण उभा केलेला आहे। ही संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर ही या भारतातली सर्वात मोठी शिवपुराण कथा होईल। हा शब्द मी सर्व शिवभक्तांना, सर्व शंकरांच्या भक्ताला, महाकालांच्या भक्ताला देतो। किती दिवस चालणार आहे आणि काय विशेष काय असणार आहे? महामार्गावर ही कथा आहे, त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। काय तुम्ही सूचना करू शकता? नाही, आम्ही पहिला मुद्दा तर 5 दिवसीय कथा आहे, त्यामुळे 5 दिवस ही कथा चालणार। महामार्गावर ही कथा होत असताना अगोदरच बाबांच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने ट्रॅफिक डायव्हर्ट झालेली आहे रस्त्याच्या कामासाठी। हेवी ट्रॅफिक तशी त्या रस्त्यावर नाहीये आणि जेवढा तो कथेचा मंडप आहे, साधारण जेवढा फ्रंट आहे तेवढाच फक्त 1 वे केला जाणार आहे। कथेच्या बाजूचा रस्ता फक्त आम्ही नो व्हेकल झोन करतो, एक बाजूला गाड्या चालत राहणार आहे। त्यामुळे आणि आमचे सुरक्षक रक्षक आहेत, आमचे स्वयंसेवक आहेत, हे ट्रॅफिक जाम होऊ देणार नाहीत। आम्ही आजपर्यंत कधी कुठल्याही कार्यक्रमामध्ये अपयशी झालेलो नाही, यामध्ये पण होणार नाही। आता पंडित मिश्रा म्हटले की लाखो भाविक येतात, त्यात शिर्डी साईबाबा आहेत, त्यामुळं जिल्ह्यापासून राज्यातला देखील परराज्यातनं भाविक येणार। कशी व्यवस्था त्यांची आता तुमच्याकडनं करण्यात आली होती? हे पहा, सगळं परमेश्वर करून घेतो। आपल्या मनामध्ये प्रामाणिकता आहे आणि आपण अनेक वर्षांनंतर, प्रतीक्षेनंतर ही तारीख आम्हाला मिळाली। धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे फार जास्त करावं लागत नाही। देव आपाप ते तुमच्याकडून करून घेतो आणि आपाप घडत जातं। जेव्हा चांगलं मन असेल, जेव्हा भाविकांची इच्छा असेल, भाविकांची तर इच्छा असेल परमार्थाकडे जायची, महाकालाकडे जायची, तर महाकाल देखील भाविकांना तेवढ्याच मोकळ्या मनाने स्वीकारेल, ही भावना ठेवून आपण कथेचं आयोजन करतो। तुम्ही पाहाल की कथा आपोआपच यशस्वी होईल आणि तुम्ही शेवटच्या दिवशी जेव्हा माझी मुलाखत घ्याल तर सांगत्यापर्यंत आम्ही 8 लाख लोकांचं नियोजन करण्याची क्षमता ठेवतो आणि ती आम्ही करून दाखवू। दादा, आरक्षण ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज।